इतकं कडक ऊन आणि त्याच्यामध्ये मोकळं टेरेस म्हटलं त्याचा आज वापर करून घेऊया. त्यासाठी केले आज बटाटा साबुदाण्याचे पापड. अगदी पटकन होतात. 2.5 किलो बटाटे घेतलेले, छान धुवून घेतले आणि त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये उकळून घेतले. कमी पाणी वापरायचं शक्यतो आणि त्यानंतर पाव किलोला थोडंसं कमी साबुदाणा घेतला. मीडियम गॅसवरती त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर बटाटा थंड झाला की त्याची साल काढायची आणि तो बटाटा स्मॅश करून घ्यायचा. शक्यतो किसून घेतलात ना तर बटाट्याचा पापड करायला इझी जातो. त्यानंतर साबुदाणा थंड झाल्यावरती त्याचं पीठ करून घ्यायचं, सॉफ्ट पीठ करायचं म्हणजे बटाट्याचा पापड पटकन होतो. स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पीठ हळूहळू टाकायचं आणि ते एकत्र करायचं म्हणजे ते पूर्ण एकजीव होतं आणि त्यानंतर छान मळून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा खरडा किंवा लाल मिरचीचा खरडा किंवा सुक्या मिरचीचा खरडा सुद्धा टाकू शकता. जी तुम्हाला मिरची आवडते ती तुम्ही टाका. आम्ही हिरवी मिरची वापरलेली आहे. जवळ-जवळ 20-25 मिरच्या आम्ही घेतलेल्या आहेत. छानपैकी मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडासा जाड प्लास्टिकचा पेपर धुवून घेतला आणि अशा पद्धतीने तो छानपैकी आपल्याला पापड तयार करायचा आहे. खाली प्लास्टिकचा पेपर अंथरायचा आणि त्याच्यावरती प्लास्टिकच्या पेपराने छानपैकी असं हाताने प्रेस करायचं. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून खूप सारे पापड केले. पापड करताना आम्ही त्या दिवशी घरातच पापड वाळवले आणि दुसऱ्या दिवशी टेरेसवरती 3 ते 4 तासासाठी वाळवून घेतले अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बटाटा साबुदाण्याचा पापड रेडी आहे. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.